आषाढी वारीनिमित्त आळंदीमध्ये दाखल झालेल्या भाविकांनी इंद्रायणीतल्या पाण्याने आचमन करू नये, म्हणजेच हे पाणी तोंडात घेऊ नये असं आवाहन खुद्द आळंदीकरांनीच केलंय। त्यामुळे इंद्रायणीच्या स्वच्छतेविषयी गप्पा मारणाऱ्या आळंदी नगर परिषदेचं पितळ मात्र उघडं पडलंय। त्यामुळे इंद्रायणीच्या गटारगंगेविषयी सुद्धा चिंता व्यक्त होते। आळंदीकर सुद्धा स्वतः ती चिंता व्यक्त करतायत। आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल होतात आणि ह्याच इंद्रायणीच्या पाण्याने आचमन करून माऊलीच्या समाधीचं ते दर्शन घेतात। मात्र इथे स्वच्छ दिसणारी ही इंद्रायणी माझ्या या हाताला बघा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इंद्रायणी ही स्वच्छ नाही आहे, तर पूर्णपणे प्रदूषित झालेली आहे। जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत या इंद्रायणीमध्ये जलपर्णी साचलेली आहे आणि तुम्हाला जी स्वच्छ इंद्रायणी आता दिसली ती फक्त देखाव्यापुरती आहे का, असा प्रश्न इकडे निर्माण होतोय। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या इंद्रायणीमध्ये पिंपरी चिंचवड त्याचबरोबर आळंदी नगर शहरातील सगळेच्या सगळं मैला मिश्रित पाणी थेट सोडलं जातं आणि त्याकडे कुणाचंही लक्ष नाही। श्रद्धेपोटी या नदीच्या पाण्याने लाखो भाविक आचमन करतात। या पाण्याने आचमन केले की शरीरातले इंद्रिय पवित्र होतात, म्हणून या नदीचं नाव इंद्रायणी पडलं। मात्र आता ती परिस्थिती नाही आहे। पूर्णपणे ही नदी प्रदूषित झालेली आहे आणि मैला मिश्रित पाण्याने वारकऱ्यांना आचमन करावं लागते। काय परिस्थिती आहे, तुम्ही वारंवार पाठपुरावा करताय। वस्तुस्थिती खूप भयानक आहे। आळंदी नगर परिषदेला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने 2 वर्षांची मुदत देऊन सुद्धा मैलायुक्त सांडपाणी नदीमध्ये विनाप्रक्रिया सोडण्यामध्ये आळंदी नगरपालिका मुख्याधिकारी नगराध्यक्षा यांचा सिंहाचा वाटा आहे। या पवित्र नदीची गटारगंगा बनवण्यामध्ये आळंदी नगर परिषदेचा खूप मोठा सहभाग आहे। खरं तर हे खेदानं सांगावं लागते डीडी, तुम्ही इतक्या वर्षापासून नेतृत्व केलेलं आहे, अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहे, पण हे खेदानं सांगावं लागते। आणि वारकऱ्यांना काय आव्हान कराल या क्षणी आता हे पाणी आचमन करण्याच्या परिस्थिती त्यांना आपल्या भावना धार्मिक जरी असल्या, इंद्रायणीचं महत्त्व जरी पौराणिक कालापासून असलं तरी वारकऱ्यांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे की हे पाणी तोंडात घेण्याच्या लायकीचं नाही, गटारगंगा आहे, याने आंघोळ सुद्धा करू नये अशी माझी भाविकांना नम्र विनंती आहे। याने साधारण किती खर्च होतोय दरवर्षी स्वच्छतेच्या नावाखाली, किती निधी येतो, काय अंदाज आहे का, काय सांगाल? या ठिकाणी शासन कोट्यवधी रुपये निधी देते, परंतु त्याचा उपयोग हा चांगल्या कारणासाठी न लावता फक्त कमिशन घेऊन या ठिकाणी कामं केली जातात। हे अतिशय आळंदीचं दुर्दैव आहे वारकऱ्यांसाठी। सुशांत डबरेसा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी।